कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब काय झालं? काय टेन्शन आहे का? चिंचुके, ते पोरग जर सुधारलं ना तर ती केस सॉल्व्ह झाली असं समजू आपण. नाही तर आपलं बोलणं म्हणजे ना पालत्या गाड्यावरचं पाणी, बाकी काय नाही. साहेब तुम्ही असं कसं म्हणताय ती पोरग सुधारणार नाही? अहो तुम्ही असा जडत दम भरलाय की त्याला. सुधारणार नाही अशातला भाग नाही चिंचुके, पण माझं स्पष्ट मत आहे, ज्या त्या वयात त्या त्या गोष्टी शिकता येतात. म्हणजे हो साहेब, म्हणजे बघ ना, ते पोरग वयात येत असताना त्याच्या आईबापांनी जर त्याकडे लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली असती. एकदा आहे ना पाण्याला वळण लागलं ना की परत बदलणं महाकठीण काम आहे. आणि जरी बदलायचं म्हणलं ना तरी समाजातल्या काही गोष्टी अशा असतात ना त्या नाही बदलून देत. आता कसं बोलला साहेब? ह्या वयात आहे ना आई बापांना परफेक्ट माहिती पाहिजे की आपलं पोरग कुणासोबत जातंय, कुणाबरोबर येतंय, कुणाच्यात खेळतंय, बसतंय, उठतंय, सगळीकडे बारकाईने लक्ष पाहिजे बघा. असलं काय चिंचुके, नुसती स्पर्धा लागली, मी पुढं का तू पुढं. पालकांना वेळ आहे का पोरांकडे लक्ष द्यायला? कालच्या केसमधून आहे ना मी एक गोष्ट शिकलो. एक छोटीशी गोष्ट पण आहे ना पोरांच्या स्वभावामध्ये एवढा मोठा बदल घडवते ना, आयुष्य उद्ध्वस्त करू शकते पोरांचं. अहो, साहेब जाऊ द्या, तुम्ही मागे म्हणला होता ना ही संपत नसते, आपण आपलं फक्त काम करत राहायचं. हा अरे साहेब एकाच मिनिटात आलो बघा. काय रे? आलो तर. ठीक आहे, ठीक आहे. बघा तर तुम्ही. अरे आळूवाड्या. एक नंबर, चमचमीत, भारी आहे का? साहेब आर्या मॅडमने बनवून आणलेत बरं का. अरे काय सांगतो, असू दे की, पण खाऊन मूड तर फ्रेश झाला ना. आले मॅडमने बनवलेत ना, मग तू का घेऊन आला आतमध्ये? मला काय माहिती, त्यांनी दिलं मी आणलं. बोलव त्यांना. बोलवतो साहेब. आत येऊ का सर? यस साऱ्या. सर बोलवलं तुम्ही? वड्या एक नंबर झाल्या. थँक्यू सर. अगं थँक्यू काय, तू केलंस ना आळूवड्या, मग चिंचू वेगळा वाटवला. तसं नाही अर्जुन, पण परत मी हे सगळं केलं तर तुला असं वाटेल की मी तुला इम्प्रेस करण्यासाठी करते, या भीतीनेच मग मी चिंचुकेंकडे दिल्या होत्या. काय झालं अर्जुन, चिडलायस का तू? असं नाही अरे. हे बघ, या छोट्या छोट्या गोष्टींचा तू एवढा नको विचार करत जाऊ. मग काय होईल, आपण जे नॉर्मल वागतोय बोलतोय ना त्यातून पण वेगळाच अर्थ निघालो. तसं नाही अर्जुन, मी फक्त पुढचा विचार अरे आपण नॉर्मल वागूयात ना, एकदम नॉर्मल. हे बघ, आपल्यामध्ये योग्य ते डिस्कशन झाले ना, गोष्टी संपल्यात ना सगळ्या, तर तू मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न का करशील? एवढं कळतं का मला? अर्जुन तुला कळत नाही असं नाही म्हणायचं होतं मला. अरे मला फक्त एवढं म्हणायचंय की आपण नॉर्मल कलिग्स आहोत ना, सहकारी आहोत. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींचं शेअरिंग होत राहणार, त्यातून वेगळा काहीतरी अर्थ काढण्याची गरज नाही अगं. येस सर. आणि हे बघ, आपल्या लग्नाचा विषय माझ्यासाठी संपलाय, त्यामुळे आपण एक मित्र म्हणून, चांगले सहकारी म्हणून काम करत राहू ना. हो सर. आणि हा, ते मी तुला काल म्हणलं होतं ना, ते वनाज कॉर्नरच्या ऍक्सिडेंट केसची फाईल ती बघून घे. हो सर. आणि गणपती बसतात आता, त्यामुळे ते बंदोबस्त करावा लागणार आहे, त्याकडे तू विशेष लक्ष घाल. येस सर. हा, तू आलीस तरी चालेल. ओके सर. अरे याच्या डोक्यातून ह्या गोष्टी सहजासहजी पुसल्या जाणार नाहीत. मला तिला अजून थोडा वेळ द्यावा लागणार आहे. अहो अहो भुयाजी, तुम्ही कशाला वरती गेलाय तिथं? नका ते करू. नाही नाही, राहू द्या, करते मी, जमतंय मला. हा नको. आणि पाठीमागे लॅम्प आहे त्याच्याकडे पण लक्ष द्या. अहो. काय हा ते सूर्यनमस्कार जरा. हो, मागं सरू नका. हा, जे सांगितलंय ना तसंच बोलायचं. सगळं लक्षात आहे ना? कळलं कळलं. मोना, आज त्याची पाठच सोडायला तयार नाही. काय झालंय? हो बाबू, काय? अगं तसं नाही, जे दिसतंय तेच विचारतोय. काय विनायकराव?
बापू अहो त्याची पाठ दुखत्या ना आणि घरातला भाजीपाला पण संपलाय. होय हो बापू, अहो भाजीपाला आणून 8 दिवस झाले की आता. हा आणि तिची पाठ दुखत्या ना म्हणजे मला असं वाटतं की तिला आता 2 व्हीलर वरनं जाता येणार नाही. बापू तुम्ही तिला राणीतनं घेऊन जाताय का भाजीपाला आणायला? काय हा राणीतनं. अगं राणीतनं गेली ना तुला कसलाच त्रास होणार नाही. बापू तुम्ही राणीतनं घेऊन जाऊ बरोबर ना? हा आपण राणीतनं जाऊ मंडईत. काय काळजी करू नकोस तू, आवर निघू आपण. तुम्ही ना नाही की तुम्ही घेऊन जाऊ राणीतनं, मला कामावर जायचं आहे. अरे, कामावर निघतो. बापू अहो मला ना जरा आरामाची गरज आहे असं वाटतं हो. बापू अहो तुम्ही एक काम करा ना, तुमच्या राणीत ना तुम्ही पुयाजीला घेऊन जावा. तुम्हाला मी मला कशाला राणीत ना अहो पुयाजी असं का करताय तुम्ही? आता भाजीतलं तुम्हाला चांगलं कळतं ना आणि तुम्हाला एवढा अनुभव आहे कामाचा. मग तुम्ही ना चांगली पालेभाजी घेऊन या. मी ना तेवढंच असा आराम करते हो. मी ना त्यांना पिशवी घेऊन येते. बर पुयाजी जाऊया आपण मंडईत चला. अहो पण अहो बाकी काय नाही करायचं, अमोलच्या आवडी निवडीच्या भाज्या आणायच्या एवढेच. बाकी काय आपल्याला काम. चला उतरा खाली. बया ह्या खटाऱ्यातनं जायचं म्हणजे माझी हाडं पार मोडून जात्यात. सावकाश. हळू. हाय हाय जाऊ जाऊ पिशवी घेऊन या, निघूया आपण. हा हा काय हो बापू काय झालं? आलो आलो. जरा एक पाना लागणार आहे गाडीसाठी, तेवढा घेऊन आलो लगेच. बरं हा. बरं अहो, कशी वाटली राणी आपली? चांगली हाय चांगली हाय. अहो काय नुसती चांगली काय म्हणताय? बया त्याच्या खटाऱ्या काय भाषण ठोक का काही नाही काय. काय म्हणला का तुम्ही? नाही रे काय नाही, मी म्हणलो तुम्ही राणीला घरातल्या माणसाकडून जपून ठेवली हो. अहो घरातल्या माणसागत नाही, घरातलीच आहे राणी. तुम्हाला माहितीये का, कलेक्टर मॅडम तर तिला थोरली बहीण मानतात. ते होय. होय. अहो माझ्या आप्यानं राणीतनच अभ्यास केला बघा. लय कष्ट काढले आणि कलेक्टर झाली ती. मॅडम आहेत हा, लय मोठे आहेत बघा. आणि तुमच्यासारख्या लय वयस्कर माणसांनी सुद्धा प्रवास केलाय बघा राणीतनं. लय पुण्यवान आहे बघा माझी राणी. हा ठीक आहे आता चला. हा चला चला बसा. बरं आहे ना पुयाजी? कसलं तरी काय लागलं नाही ना? नाही लागलं. काय कळलं नाही मला. धरून धरून बसा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.